आपल्या चळवळीसाठी ज्यांनी प्राणाची आहुती केली आहे ते रोहित वेमुला, ते सोमनाथ सूर्यवंशी, निर्भया, ते डोंगराळे येथील प्रज्ञा बाळा यांच्यासाठी आपण 1 मिनिट श्रद्धांजली अर्पण करूया. त्याचबरोबर दिलीपांना आहिरे यांना सुद्धा आपण या ठिकाणी पूर्ण आदरांजली देत आहोत. सावध व्हायचं आहे. गौतम बुद्धांचा, तथागत भगवान गौतम बुद्धांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा आवाज असा जोरात आला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा, महात्मा ज्योतिबा फुले यांचा, महात्मा ज्योतिबा फुले यांचा, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा, भगवान एकलव्य यांचा, भगवान एकलव्य यांचा. मी सर्व सन्माननीय प्रमुख अतिथी त्याचबरोबर जिल्हा पदाधिकारी अनिल जाधव कृपया यांनी वरती स्टेजवरती यायचं आहे. पुन्हा एकदा सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या भावांचं सर्वांचं सहर्ष स्वागत. मान्यवर आपल्यासाठी उपस्थित आहेत त्यामध्ये आपण मान्यवरांचे सर्वप्रथम स्वागत करूयात. माननीय दिशाताई पिंकीशे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य तथा नाशिक जिल्हा समन्वयक यांचं स्वागत माननीय जिल्हाध्यक्ष दीपक पवार यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा. त्याचबरोबर त्यांना विनंती करते. वंचित बहुजन आघाडीचा राज्य प्रवक्ते वंचित बहुजन आघाडी यांचं स्वागत जिल्हा उपाध्यक्ष कैलास भाऊ लोहार व ॲडव्होकेट नितेश हिरे यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. प्रमुख दीपक उशिरे, जिल्हा संघटक एकनाथ पगारे व संदीप महिरे यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. जितदादा यांचं स्वागत होत आहे. टाळ्यांच्या कडकडाटांमध्ये या ठिकाणी मी सर्व मान्यवरांना आसनस्थ होण्याची विनंती करते. या ठिकाणी आजचा जो हा काही पक्षप्रवेश सोहळा आणि कार्यकर्ता आघाडी यांना निमंत्रित करते. या ठिकाणी कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण अभिवादन केलं आणि त्यांच्या प्रतिमांना आपण पुष्पहार अर्पण केला. त्या सर्व महामानवांच्या कार्याप्रती, विचारांप्रती आणि स्मृतींप्रती या ठिकाणी विनम्र अभिवादन करून आजच्या या मालेगाव शहरामध्ये नाशिक जिल्हा पूर्वच्या वतीनं होत असलेल्या पक्ष प्रवेश सोहळा आणि कार्यकर्ता मेळाव्याला उपस्थित झालेले आपल्या वंचित बहुजन आघाडीचे
मी सर्वप्रथम जिल्हा कमिटीच्या वतीने पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि प्रास्ताविकाची सुरुवात करत असताना या ठिकाणी जे तरुण माझे मित्र आलेले आहेत, अध्यक्षांची सूचना आहे, प्रास्ताविकानंतर या कार्यक्रमाला उपस्थित झालेले सामाजिक कार्यकर्ते शेखरदादा पगार हे मंचकावर आसनस्थ आहेत, त्यांचाही आम्ही या ठिकाणी स्वागत करत आहोत. कार्यकारिणीच्या मुलाखतीला काही आल्या होत्या. तत्पूर्वी प्रत्येकाला इच्छा होती की मला हे पद मिळालं पाहिजे, ही जागा मिळाली पाहिजे, आणि यासाठी संघर्ष होत होता. ताईंना एक यादी दिली होती रेडीमेड. प्रोटोकॉल आहे की आपण सर्वप्रथम या बैठका ज्या पक्षाच्या प्रवेशाच्या नंतर ज्या काही बैठका होईल त्यामध्ये आणि 3 दिवस अगोदर अचानकपणे नाशिक जिल्हा पूर्वची कार्यकारिणी जाहीर झाली. तत्पूर्वीची घटना मी आपल्याशी शेअर करू इच्छितो की विधानसभा निवडणूक तालुक्यांच्या कार्यकर्त्या नव्हत्या, परंतु पक्षाने पुन्हा एकदा नाशिक पूर्व जिल्हा आदरणीय दीपक पवार यांना जिल्हाध्यक्ष केलं व त्यांच्या खात्यावर जबाबदारी दिली की येणाऱ्या काळात सर्व जुन्या जाणत्या पदाधिकारी असलेला गाडीवान नसतो आणि तो रथ जर व्यवस्थितपणे कोणी चालवला असेल तर असे आमचे महासचिव संजय राणा जगताप यांचंही कार्य या ठिकाणी वाखाणण्यात उभं आहे. काही मी आपल्याला थोडीशी कल्पना देऊ इच्छितो की भारिप बहुजन महासंघ आणि वंचित बहुजन आघाडी या माध्यमातून या मालेगाव पूरला 2 जिल्हाध्यक्ष लाभले. दोन्ही गावामध्ये या ठिकाणी स्वर्गीय बाळासाहेब आंबेडकरांच्या सभा, लोकसभा, विधानसभा व त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत त्यामध्ये जिल्हा कार्यकारिणी आयोजित केल्या. विद्यमान लोकसभेला व विधानसभेलाही चांगल्या प्रकारचं काम या वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा कार्यकारिणीने तसेच सर्व तालुका कार्यकारिणीने केलेलं आहे. या ठिकाणी जे काही जुने लोक भारिप बहुजन महासंघामध्ये होते त्या भारिप बहुजन महासंघाच्या लोकांनी वंचित बहुजन आघाडीची धुरा ही आपल्या पुढच्या पिढीकडे दिलेली आहे आणि ही एक स्वागतार्ह बाब आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या सर्व नवनियुक्त तालुका कार्यकारिणींचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि मला इथे प्रास्ताविक करण्याची संधी जिल्हा कार्यकारिणीने दिली, मी त्यांचे आभार मानतो. पुन्हा एकदा आलेल्या सर्व मान्यवरांचे जिल्हा कमिटीच्या वतीने स्वागत करतो. जय भीम. असलेले जे काही पदाधिकारी आहेत जे इतर पक्षामध्ये काम करतात परंतु आता त्या पक्षाला सोडून ते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना जोडू इच्छितात असे नांदगाव मधून रिपब्लिकन सेना तालुका अध्यक्ष पदाचं काम करत असलेले कपिल भाऊ रघुनाथ तेलुरे यांचा या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीमध्ये जाहीर प्रवेश होत आहे. कृपया त्यांनी विचार मंचावरती यायचं आहे. टाळ्या वाजवूयात आपण सर्वांनी, आरोग्यासाठी चांगलं असतं. यानंतर आदिवासी आघाडी तालुका अध्यक्ष नांदगाव येथील श्रावण परसराम पवार यांचाही वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश होत आहे.
यानंतर अमोल संतोष बेडके धनगर आघाडी तालुका अध्यक्ष रिपब्लिकन सेना यांनी सुद्धा तयार राहायचं आहे. आपल्या आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना जोडू पाहणाऱ्या या प्रत्येक भावाचं आपण जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया. यानंतर रिपब्लिकन सेना न्यायडोंगरी गट प्रमुख देवकन भिकन सोनवणे यांनी यायचं आहे. त्यानंतर न्यायडोंगरीचे गट प्रमुख जयराम हरिदास वाघ यांनी तयार राहायचं आहे. या पटापट एकदा जोरदार टाळ्या वाजवूया देवकन आणि जयराम भाऊ यांच्यासाठी. युवक शहर अध्यक्ष RPIA युवक शहर अध्यक्ष RPIA येथील आकाश बाळू पवार यांनी विचार मंचावरती यायचं आहे. त्यांचंही वंचित बहुजन आघाडीमध्ये आपण सर्वांनी सहर्ष स्वागत करायचं आहे. यानंतर पप्पू अरुण बागुल RPIA युवक कार्याध्यक्ष यांनी यायचं आहे. सर्वांनी टाळ्या कमी पडता कामा नये. यानंतर मालेगाव तालुका पक्षप्रवेश सोहळा आपण घेत आहोत. रवींद्र दिलीप पाटील गाव जार्डी, त्यानंतर प्रवीण दादाजी आहिरे यांनी तयार राहायचं आहे. प्रकाश रामभाऊ चौकार गाव चोरडी, मनोहर रुडमळ आहिरे गाव चोरडी. हळूहळू सर्वांनी विनंती आहे पुढे पुढे यायचं आहे. भरपूर कार्यकर्त्यांचा आपल्याला पक्षप्रवेश घ्यायचा आहे. इकडे राहुल महादू केदारे गाव एरंगाव यांनी पुढे 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 यायचं आहे. भारत त्र्यंबक केदारे एरंगाव, किशोर कचरू केदारे एरंगाव, मसू वाल्मिक केदारे एरंगाव, प्रशांत साहेबराव केदारे एरंगाव, बाळू नाना केदारे एरंगाव, राजेंद्र बाळू केदारे एरंगाव, मसू महादू केदारे एरंगाव, भटू विक्रम यशोद चिंचगव्हाण, चिंचगव्हाण गिरनड्यान, मुकेश वाल्मिक गोराळे. कृपया ज्यांची ज्यांची नावं मी घेत आहे त्या बांधवांनी पटापट समोर यायचं आहे. सिद्धार्थ भिका जगताप करंजगाव, निलेश करंजगव्हाण, इकडे पहा. निलेश शिवाजी जगताप करंजगव्हाण. बहुजन आघाडीचा निलेश शिवाजी जगताप करंजगव्हाण, सुनील हिरामन आहिरे हाताने. यानंतर प्रवीण चिंतामण खैरनार टोकडे, अजय साहेबराव गरुड विराने, चिंतामण सदा बत्तीसे करंजगव्हाण, चंद्रभान नानाजी गरुड विराजे, विरानी समाधान धोंडू बोरसे करंजगव्हाण. या भावांनी पटापट समोर यायचं आहे. यानंतर यसगाव यांनी तयार राहायचं आहे. रमाईनगर अतुल केदार गायकवाड एकतानगर नगर, सिद्धी दादाजी आहिरे संविधान नगर, ऋषिकेश कैलास चव्हाण टिके चौक, राज दिलीप आहिरे आंबेडकर नगर, शुभम राहुल निकम शिवाजीनगर, शुभम निकम आपण यायचं आहे. दीपक बागुल शिवाजीनगर, इकलाक सर यांनी विचारमंचावरती यायचं आहे. इकलाक सर यांचं टाळ्यावरून आपण स्वागत करूया. यानंतर दीपक बागुल
संतोष खैरनार शिवाजीनगर, अर्जुन अंबादास गायकवाड शिवाजीनगर, पाया नाही पडायचे म्हणून आपण वंचित मध्ये आलोय. इथं पाया पडायची गरज नाही. जोरदार टाळ्या वाजवा. आपल्याला स्वतंत्र साम्राज्य उभं करायचं आहे, त्यासाठी आपण लढत आहोत. दिगंबर पवार शिवाजीनगर, सचिन पवार शिवाजीनगर, यानंतर भारत राहुल निकम शिवाजीनगर, भारत राहुल निकम शिवाजीनगर, हर्षल मोरे शिवाजीनगर, यश आनंद पवार शिवाजीनगर, जयेश नाना बर्वे शिवाजीनगर, सिद्धार्थ बाबू शिवाजीनगर, दर्शन पाटील शिवाजीनगर. एकदा या युवा तरुण रक्तासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूया. प्रकाश उत्तम सिंगाड शिवाजीनगर, सागर राहुल शिवाजीनगर, नाही सबको संधीची समानता. संधी आहे. सिद्धार्थ बाबू, दर्शन पाटील, प्रकाश उत्तम सिंगाड. यायचं आहे आपण सर्व. संविधान बोराळे आपण यायचं आहे. संविधान नगर, सिद्धांत बोराळे, यानंतर अतुल महाले शिवाजीनगर, आपण सर्वांनी तयार राहायचं आहे. राहायचं आहे. देवीदास शामराव आहिरे कळवण यांचं वंचित बहुजन आघाडीमध्ये स्वागत होत आहे, प्रवेश होत आहे. त्यांचं स्वागत आपण टाळ्या वाजवून करूया. संजय काशीनाथ केदारे कळवण यांनी यायचं आहे त्यांच्यानंतर. जय भीम. स्वागत आहे. केशव निर्भवणे, शशिकांत केशव निर्भवणे कळवण, यानंतर स्वागत. तुषार तुळशीराम गांगुर्डे कळवण, यानंतर विजय माळी कळवण यांनी उपस्थित राहायचं आहे. त्यांचाही वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश होत आहे. स्वागत आणि जय भीम. नितीन गंगाधर वंचित बहुजन आघाडीमध्ये स्वागत, त्यांचाही पक्ष प्रवेश होत आहे. कृपया आपण सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. सर्वांसाठी एका जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण जे वंचित बहुजन आघाडीमध्ये आज प्रवेश करत आहेत त्यांचं या ठिकाणी स्वागत करत आहोत. कृपया विलास भाऊ यांनी यायचं आहे. त्यांचं वंचित बहुजन आघाडीमध्ये स्वागत. सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. यांचं स्वागत. त्याचबरोबर सौरव डोळस यांचाही या ठिकाणी प्रवेश होत आहे. सौरव नंतर सोमनाथ मोरे यांनी तयार राहायचं आहे. त्यांचंही वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश होत आहे. यानंतर गणेश भास्कर यांनी तयार राहायचं आहे. त्यांनी कृपया पुढे यायचं आहे. सोमनाथ मोरे यांचे स्वागत. त्याचबरोबर गणेश भास्कर, क्रांती जाधव, त्याचबरोबर मुकेश गरुड देवळा यांनी विचारमंचावरती यायचं आहे. त्यांचंही या ठिकाणी स्वागत होत आहे. प्रवेश झालेल्या सर्व सन्माननीय पदाधिकारी, जिल्हा समन्वयक आदरणीय दिशाताई पिंकी शेख, त्याचबरोबर उत्कर्षताई रुपवते सुद्धा या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने स्वागत करण्यात येत आहे. त्यांनी कृपया समोर यायचं आहे.
अध्यक्ष हे स्वागत करत आहेत. कृपया सरांसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूया. सभा मालेगाव येथील पदाधिकारी ताईंचं स्वागत करण्यासाठी, आपल्या प्रमुख पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी आलेले आहेत. त्यांनी कृपया विचार मंचावर यायचं आहे आणि आपल्या सन्माननीय पाहुण्यांचं भारतीय वर्ग महासभेच्या वतीने स्वागत करायचं आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवूया आपण. स्वागत पटू यशोद हे मालेगाव तालुक्याच्या वतीने करत आहेत. या ठिकाणी उपस्थित असलेल्या आणि आपलं मनोगत मांडू इच्छिणाऱ्या सर्व तालुक्याचे जे काही अध्यक्ष आहेत त्यांचे विचार आपण थोडक्यामध्ये या ठिकाणी मांडण्यासाठी मी सर्वप्रथम बोलत आहे. माननीय दत्तू बर्डे, कळवण तालुका अध्यक्ष, त्यांनी विचार मंचावर यायचं आहे आणि आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं आहे. सप्रेम जय भीम, जय संविधान. माझं नाव दत्तू काशीनाथ बर्डे. नुकतंच 15-20 अगोदर आमची कळवण तालुका अध्यक्षपदी माननीय पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली माझी नियुक्ती झालेली आहे. तसं म्हटलं तर मी आमच्या आदिवासी समाजातून काही काळ आमच्या आदिवासी एकलव्य संघटनेच्या माध्यमातून एक छोटा कार्यकर्ता म्हणून कार्य करत आलेलो आहे. पक्षाचा अनुभव नाही, सर्वांना सांगायचं आहे. एक नवीन पक्षात काम करण्याची मला संधी मिळाली आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आम्हालाही एक अनुभव आला की एका जातीचं नेतृत्व करून हे काही होणार नाहीये. या एका जातीच्या संघटनेला ही मनोवादी व्यवस्था आणि इथले राजकारणी एका मिनिटात हा अनुभव आम्हाला आलेला आहे. आणि म्हणून आम्ही या सगळ्या वंचित घटक समूहाला सोबत घेऊन चालणाऱ्या माननीय बाळासाहेबांच्या पक्षात येण्याचा निर्धार केला आणि आमच्या समाजाला कुठेतरी न्याय मिळावा, कुठेतरी आम्हाला मानाचं हक्काचं मंच मिळावा आणि कुठेतरी आम्ही आमच्या समाजाला राजनैतिक सत्तेकडे कशी त्यांची वाटचाल होईल या उद्देशाने आम्ही असा निर्णय घेतला. आणि कळवण तालुक्यासारख्या संबंध आदिवासी भागामध्ये जो समाज वंचित म्हणून तिथल्या प्रस्थापितांनी ठेवलेला आहे, असा वंचित घटक म्हणून आम्ही या ठिकाणी मोठ्या ताकदीने त्या भागात वंचित बहुजन आघाडीला ताकद देणार आणि त्या भागातील वंचित बहुजन आघाडीसाठी उमेदवारी देऊन त्यांना निवडून आणण्याशिवाय आम्ही राहणार नाही. एवढं बोलताना मांडण्यासाठी या ठिकाणी निमंत्रित करते. त्यांनी आपले विचार मांडायचे आहेत. वंचित बहुजन आघाडीचा सर्वांना जय भीम. उपस्थित मान्यवर तसेच वंचित बहुजन आघाडीमध्ये आताच झालेले सर्व प्रवेश या सर्वांचं अभिनंदन करतो. मेळाव्याचे सर्व उपस्थित व्यासपीठावरील मान्यवर, आपण मुळात जर बघितलं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की आपला जो पुढे नेता येत असेल तर घेऊन जा, परंतु तो मागे घेऊन येता कामा नये. तेच आपण ध्येय डोळ्यासमोर ठेवून माननीय प्रकाशजी आंबेडकर साहेब 15 वर्ष त्या ठिकाणी मी जनरल सेक्रेटरी म्हणून मनमाडमध्ये काम बघितलं आणि मनमाड शहराच्या अनेक प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलं आहे. कदाचित आपलं माहिती केलाय की मी पक्षामध्ये येते, तर ते मला असं म्हणाले की उत्कर्ष वंचित बहुजन आघाडी ही संघटना नाहीये,
ही अजूनही चळवळ आहे. त्यामुळे तुम्हाला ज्या संघटनेची एक सवय असते दुसऱ्या पक्षांमध्ये की महासचिव असतो, अध्यक्ष असतो, मग प्रत्येक जण आपलं काम एका पद्धतीने करतं किंवा एक सिस्टम असते, ती सिस्टम बसायला अजून आपल्याला वेळ लागेल. पण वेळ लागेल म्हणजे कधीच होणार नाही असंही नाही. ज्या जोमाने आज तुम्ही सगळे काम करत आहात, एक सिस्टम, एक स्ट्रक्चर, एक पक्षाचं स्ट्रक्चर किंवा एक सिस्टम पद्धती आपण नक्कीच उभी करत आहात आणि कुठल्याही राजकीय पक्षासाठी ती खूप महत्वाची असते. कारण राजकीय पक्ष म्हटलं की निवडणुका आल्या आणि निवडणुका म्हटल्या तर आपल्याला खालपर्यंत आपली सिस्टम उभी केलीच पाहिजे. लोकसभेची निवडणूक मी लढले, 15 दिवसामध्ये आम्हाला 15 दिवसाचा वेळ मिळाला आणि त्याचा फायदा होईल असं काम आपण ह्या निमित्ताने केलं पाहिजे. एक आरोप नेहमी आपल्यावर होतो की बहुजन समाजाची मुलं काय, बौद्ध समाजाची मुलं काय किंवा बिल्लाहाटीमधली मुलं काय हे पैसे घेतल्याशिवाय काम करत नाही, आमिष दिलं तरच काम करतात. मला अभिमानाने सांगावं वाटतं की मी जेव्हा निवडणूक लढले तेव्हा खरंच खूप टेन्शन आलं होतं. आदल्या रात्री जेव्हा ती कत्तल की रात असते ना, की काय होईल आता, कारण आता सगळ्यांचे फोन येतील, काहीतरी लोकांची अपेक्षा असेल माझ्याकडून. पण मी अगदी प्रामाणिकपणे सांगते, मला एकही फोन आला नाही की ताई आम्हाला पैसे हवेत का, ताई आम्हाला काही हवंय किंवा तुमच्याकडून काही अपेक्षा आहे, अजिबात आला नाही. जे मला बूथसाठी करणं शक्य होतं ते मी केलं, ते त्यांच्यापर्यंत पोहोचवलं. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा वोटिंगच्या दिवशी मी गेले तेव्हा मी थक्क झाले की ज्यांना मी ओळखतही नव्हते त्या सगळ्यांनी फक्त समाजाच्या मागे उभं राहायचं, बाळासाहेबांच्या मागे उभं राहायचं म्हणून स्वतःहून तिथे बूथ लावले आणि समोसे, जिलेबी, पोहे हे सगळे लोक वाटत होते. आणि मीच थक्क झाले, म्हटलं हे कुठल्या प्रकारची ऊर्जा आहे, हे काय प्रेम आहे. पण त्याच्यातून एक लक्षात येतं की खूप मोठा समूह आपल्या मागे येण्यासाठी तयार आहे, पण आपण त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये. पण निश्चित तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून, कारण तुम्ही सगळे वेगवेगळ्या भागातून येता, वेगवेगळ्या कुटुंबातून येता, त्या सगळ्यांमध्ये जेव्हा तुम्ही जाल आणि आपल्या वंचित बहुजन आघाडीची ताकद बनाल तेव्हा हे जे सगळं खालचं आपलं जाळं आहे हे आणखी मजबूत होण्यासाठी तुम्हा सगळ्यांची मदत होईल. आज येताना बऱ्याच बातम्यांमध्ये फक्त एकच गोष्ट येते, तुम्ही थोडंसं गुगल करून बघा. एप्स्टेन फाईल्स नावाची एक नवीन बॉम्ब पडलाय पूर्ण जगावर. थोडीशी माहिती आपण ह्या गोष्टींमध्ये ठेवली पाहिजे भाव बहिणींनो. कारण काय असतं, फक्त गावगाड्यांमध्ये चाललंय काय हे नाही, देशांमध्ये काय चाललंय ह्याची माहिती ठेवायला नेहमी बाळासाहेब स्वतः त्यांच्या भाषणातून सांगत असतात. अशी एक फाईल आहे किंवा असा एक डेटा आहे, एप्स्टेन नावाचा एक तो सर्व जाती समूहांना म्हणजे जे वंचित आहेत, समाजाच्या मुख्य प्रवाहापासून लांब आहेत, अशा सर्व लोकांना पुढे घेऊन जाणं, फक्त राजकीय सत्ता मिळवणं हे आपलं ध्येय नाहीये, तर ते एक साधन आहे. आपला मूळ उद्देश आपल्या समाजाचे प्रश्न सोडवणं, आपली चळवळ गतिमान करणं हे सगळे उद्देश आपले आहेत. आणि त्यासाठी ही चळवळ, फुले आंबेडकरी विचारांची चळवळ आपण वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून घेऊन जातोय. बाळासाहेब आंबेडकरांची ज्यावेळेस पहिली सभा मालेगावमध्ये 2019ला झाली होती त्यावेळेस प्रचंड प्रतिसाद होता. गावातून खेड्यातून लोक स्वखर्चाने येत होती. लोकांमध्ये तो जोश आहे, विचारांप्रती ती बांधिलकी आहे. खरं म्हणजे इथून पुढे जिल्हा कमिटी असतील आणि आपण सगळेच बसलेले पक्षाचे सैनिक पदाधिकारी जो पक्षाचा संदेश विचार लोकांपर्यंत घेऊन जातो, आपल्या सर्वांची जबाबदारी आता वाढली आहे. जो टेम्पो, जो विचार, जी एक जिवंत चळवळ, म्हणजे आजही ती चळवळ जिवंत आहे, परंतु ज्या द्वेषाने आपण 2019च्या निवडणुकीमध्ये लढलो, तो विचार पुन्हा लोकांपर्यंत घेऊन जाणं आता ही सर्व जिल्हा कमिटी आणि तालुका कमिटीची ही जबाबदारी आहे. लोकांच्या घरापर्यंत पोहोचणं, त्यांच्यापर्यंत विचार पोहोचवणं आणि आपली चळवळ या राजकीय माध्यमातून आपण कशा पद्धतीनं शहरामध्ये जिवंत पुन्हा एकदा करू शकतो हे आपल्यासमोरचं मोठं टास्क असणार आहे. मला आठवतं की 2022-23 मध्ये मालेगाव महानगरपालिकेला इतिहासामध्ये म्हणजे 2001ला मालेगाव महानगरपालिका निर्माण झाली आणि त्यानंतर कामगारांचे प्रश्न म्हणजे जे कंत्राटी कामगार होते त्यांच्या सर्व प्रश्नांना घेऊन आपण मालेगाव मानून आपली दखल ही घेतली जाते. आणि नुसतं टाळं ठोकलं नव्हतं, तर मालेगाव महानगरपालिकेचे जे आयुक्त होते त्यांना नाशिकवरून मालेगावात तातडीने पळत यावं लागलं होतं की अशी ही कोण लोक आले की जे कामगारांच्या प्रश्नांसाठी थेट महानगरपालिकेच्या आयुक्तालयाला टाळं ठोकतात. एवढी ताकद आपण मालेगाव शहरामध्ये त्यावेळेस निर्माण केली होती. मध्यंतरी पुलाखालून बरंच पाणी वाहून गेले. त्याच्यामुळे आगामी कालावधीमध्ये आपल्याला ती ताकद, तो विचार, लोकांचे प्रश्न हे अत्यंत ताकदीनं पुढे घेऊन जायचे.
शेखर दादा पगार असतील आणि आपले सगळे तालुक्याची टीम असेल, शशी पवार असेल आणि सगळे त्यांची लोक, आपण अनेक आदिवासी बांधवांचे जमिनीचे प्रश्न असतील ते वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून लावलं. विराट मोर्चा आपण शहरामध्ये काढला होता आणि अनेक प्रश्न आहेत जे अजूनही आमच्या वस्त्यांमध्ये नाही झाले पूर्ण. अजूनही आपल्या वस्त्यांमध्ये बेसिक मूलभूत प्रश्न जे आहेत ते तशीच आहेत. तेही आपल्याला आगामी कालावधीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आपल्याला सोडवायचे आहे. वंचित बहुजन आघाडीचा विचार हा सर्वव्यापी आहे. सर्व समाजातील शोषित पीडित जे घटक या व्यवस्थेने त्यांना लाभ केले त्या सर्वांना घेऊन आपल्या सर्वांना पुढे जायचंय आणि तो विचार ते काम बाळासाहेबांचे प्रतिनिधी म्हणून आपल्या सगळ्यांना करायचं आहे. मला माहिती आहे की काळ कमी आहे, काम जास्त आहे, परंतु जर आपण सर्वांनी ती जबाबदारी वाटून घेतली आणि मी, माझं कुटुंब आणि माझ्या सभोवतालचा सर्व मित्रपरिवार यांच्या सगळ्यांकडे जरी आपण पोहोचलो तर मला वाटतं मालेगाव महानगरपालिकेमध्ये आपण अत्यंत निर्णायक स्थितीत असू. मी हवेत बोलत नाही की आपण सत्ता निर्माण करू, महापौर बनू, परंतु मालेगाव शहरामध्ये एक ताकद आपण एवढी निर्माण केली आहे निळ्या झेंड्याची की आपल्याशिवाय मालेगाव महानगरपालिकेचा कुठल्याही प्रभागातला उमेदवार हा निवडून येणार नाही. एवढी ताकद आपण या शहरामध्ये ठेवून आहोत आणि जर आम्ही निवडून येऊ शकत नसलो तरी प्रस्थापितांना पाडायची धमक ही आमच्यामध्ये आहे. हा संदेश सुद्धा आपल्या लोकांना देण्याचं गरजेचं आहे. मला माहिती आहे की निवडणुकीचं चालू लागलं, अनेक लोक अनेक नेत्यांच्या दाराबाहेर उभे आहेत, ऑफिसच्या बाहेर चक्रा मारतायत की राखीव जागेतून आम्हाला देता का तिकीट, राखीव जागेतून माझ्या बायकोला मी पुढं करतो, देता का तिकीट. अशी ही अवस्था काही लोकांची आहे. बाबासाहेबांचा विचार हा स्वाभिमानाचा होता. मी चटणी भाकर खाईन पण सुटासुटात राहील, माझा स्वाभिमान विकणार नाही, ही बाबासाहेबांनी दिलेला हा संदेश आहे आणि त्या संदेशाचं पालन वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते, हितचिंतक, पदाधिकारी म्हणून आपण सर्वजण तो पाळाल ही अपेक्षा आपल्याकडनं मी व्यक्त करतो आणि आगामी महानगरपालिकेमध्ये आपण चांगल्या ताकदीनं निवडणूक लढवू आणि जिंकू सुद्धा हा विश्वास आजच्या या प्रमुख पाहुण्यांसमोर आपण व्यक्त करूया. मला आशा आहे आपण सर्वजण याला प्रतिसाद द्या आणि आगामी महानगरपालिका असतील किंवा सर्वच निवडणुका असतील त्यामध्ये आपण एक निर्णायक भूमिका घेऊया. एवढं बोलतो, थांबतो. बोलण्याची सर्व बोलत राहण्याची. जय भीम. अगर आवाज इस तरह से रही तो आने वाले दिनों में लोकल बॉडीज के चुनाव है, हमको जीतना भी है और वो जीत आवाज के साथ पहुंचनी चाहिए. जय भीम. ये बात अब लगा वंचित का कार्यक्रम है. मंच पर उपस्थित आदरणीय दिशाताई पिंकी शेख, इसी तरह उत्कर्षताई रूपवते, जीत रत्न भाऊ, पवार साहेब, अम्रपाली ताई और वंचित बहुजन आघाड़ी नासिक के तमाम तालुका अध्यक्ष, जिला अध्यक्ष, कार्यकर्ते, आज जिन लोगों ने वंचित बहुजन आघाड़ी में प्रवेश लिया उन सबका मैं स्वागत करता हूं. और जिन मुद्दों के ऊपर वंचित बहुजन आघाड़ी गुज़िश्ता कई सालों से काम कर रही है वो मुद्दे समाज के हैं, वो मुद्दे इंसानियत के हैं, वो मुद्दे शहर को बदलने के हैं, वो मुद्दे वंचितों को अपनी स्थिरता बनाने के लिए है, वो मुद्दे वंचितों की तरक्कियों के लिए है. पिछले कई सालों से वंचित बहुजन आघाड़ी आदरणीय प्रकाश अंबेडकर साहब के नेतृत्व में महाराष्ट्र भर में महाराष्ट्र सरकार द्वारा चलने वाली व्यवस्थाओं का जो हनन महाराष्ट्र में हो रहा है उनको बदलने की कोशिश कर रहे हैं. अगर आप देखेंगे हमारे शहरों के अस्पतालों की हालत तो सरकारी अस्पताल के अंदर जाने को कोई तैयार नहीं है. वजह यह है कि सरकारी अस्पताल में कोई सुविधाएं नहीं है और प्राइवेट अस्पताल में एक गरीब आदमी अपने मरीज को, पेशेंट को ले जा नहीं सकता है क्योंकि एक की जान बचाने के लिए घर तक बेचना पड़ रहा है. ऐसी स्थिति बनी हुई है. शिक्षा के क्षेत्र में महाराष्ट्र भर में मराठी अस्मिता की बात करने वालों की नजरों के सामने महाराष्ट्र भर में मराठी के सैकड़ों स्कूल बंद कर दिए गए.
उर्दू के सैकड़ों स्कूल बंद कर दिए गए, हिंदी और दीगर भाषाओं के सैकड़ों स्कूल बंद कर दिए गए। जिस देश को बाबा साहेब अम्बेडकर ने कहा था कि शिक्षा शेरनी का दूध है, जो पिएगा वो दहाड़ेगा, और ये संघ परिवार आगे वंचित बहुजन अघाड़ी पूरी ताकत के साथ महाराष्ट्र भर में काम कर रही है। मालेगांव जैसा शहर, जो मैं समझता हूँ बड़ी तादाद में यहाँ पर कपड़ा बनाने वाले भूगत समाज के लोग हैं, आपकी अपनी समस्याएं हैं। कई सालों से मालेगांव देश भर में कपड़ा पहुंचा रहा है, पावर लूम चला रहा है, लेकिन उस पावर लूम को चलाने के लिए जो पावर चाहिए, जो बिजली चाहिए, वो पिछले कई सालों से सत्ता में बैठे हुए आपको नहीं दे पा रहे हैं, तो वो देने का काम। मैं जज्बाती भाषण दे सकता हूं, मैं हर 2 जुमलों के बाद तालियां बजवा सकता हूं, लेकिन ये कार्यकर्ताओं का मिलावा है, ये घर के सदस्यों की बैठक है, तो घर के मसाइल पे बात होनी चाहिए, और घर के लोगों के साथ घर की बात होगी तो बाहर की स्थिति सुधरेगी। आज इस हॉल में जहां पर अलग अलग समाज के लोग बैठे हुए हैं, वहां पर अफसोस इस बात का है कि मालेगांव जैसा शहर, जहां पर बहुत बड़ी तादाद, बहुत बड़ी संख्या मुसलमानों की है, वो यहाँ पर कम नजर आते हैं। तो कहीं ना कहीं ये हमारे काम करने में दिक्कत है कि हम लोगों तक पहुंची नहीं है। और लोगों तक पहुंचने का सबसे आसान तरीका ये है कि लोगों की समस्याओं को समझो और उनका समाधान करो। आपने जिसकी समस्या का समाधान किया, वो दूसरे दिन आपके साथ खड़ा रहेगा। मालेगांव के अंदर जो 20-20 साल से 30-30 साल से सत्ता में बैठे हुए हैं, उन्होंने मालेगांव का हाल बद से बदतर कर दिया है। तो वंचित बहुजन अघाड़ी के कार्यकर्ता की ये जिम्मेदारी बनती है कि वो अपने दम पर, पक्ष के दम पर, बाबा साहब अम्बेडकर के नाम पर इस मालेगांव का हाल बदलने के लिए काम करे, और आने वाले लोकल बॉडीज के चुनाव में वंचित बहुजन अघाड़ी के नेताओं को चुनकर दे, कार्यकर्ताओं को चुनकर दे, और इस नारेगांव का, ये मालेगांव का हम हाल बदले। मालेगांव में आज भी ड्रेनेज सिस्टम का प्रॉब्लम है, आज भी यहाँ पर नालियां खुली पड़ी है, आज भी यहाँ पर सड़कें इतनी है। ये छोटा शहर होने के बावजूद यहाँ पर ट्रैफिक की समस्या है, क्योंकि यहाँ की सरकारों ने न सड़कों को सही से बनाया, न आपको ड्रेनेज का सिस्टम दिया, न पीने का पानी दिया, न कचरे की व्यवस्था की। तो ये मूलभूत सुविधाओं के सिलसिले में कौन बोलेगा? नेशनल पक्ष के लोग आते हैं, इंटरनेशनल बात करके चले जाते हैं। लोकल मुद्दे पे कौन बोलेगा? लोकल मुद्दे पे वही बोलेगा जो लोकल का हो। और जो है बस्तियों की समस्याओं पर कौन बोलेगा? जो बस्तियों में रहता हो। झोपड़ी की समस्या झोपड़ी में रहने वाला जानता है, महल में रहने वाला नहीं जानता। एसी में बैठने वाला गर्मी नहीं बता सकता कि बाहर का टेम्परेचर क्या है। अपनी कार में बैठकर हीटर चलाकर घूमने वाले अपनी सड़क पे जो पड़े हुए सर्दी में ठिठुरते हुए लोगों की समस्या नहीं बता सकते, क्योंकि वो सर्दी में ठिठुरते बैठने वाले लोगों में हम लोग शामिल हैं। वो झोपड़ियों के अंदर रहने वालों में हम लोग शामिल हैं। हमारे बच्चे जिस स्कूल में जाते हैं वहां पर सुविधाएं नहीं है। जो ड्रेनेज का सिस्टम नहीं होने की वजह से जो मच्छर पैदा होते हैं वो हमारे बच्चों को काटते हैं, क्योंकि हमारे पास बंगले ऐसे नहीं है कि हम कांच लगाकर पर्दे लगाकर बैठ जाए। हमारे बच्चों को मलेरिया होता है। जब दिक्कत हमारे साथ है तो चिल्लाएंगे भी हम ही, और बाहर आकर काम भी हम ही करेंगे। आने वाले चुनावों में लोकल बॉडीज के चुनाव है, आप सबकी जिम्मेदारी बनती है। जो लोग आज परिवार में शामिल हुए हैं उनकी भी जिम्मेदारी बनती है। जो लोग इस परिवार के साथ कई दिनों से जुड़े हुए हैं उनकी भी जिम्मेदारी बनती है कि मालेगांव की महानगर पालिका पर अगर कोई झंडा लहराए तो वो वंचित बहुजन अघाड़ी का होना चाहिए, ताकि मालेगांव की समस्या का हल हो। हम कब तक कांग्रेस जैसे पक्षों पर भरोसा करेंगे? हम कब तक शिवसेना जैसे पक्षों पर भरोसा करेंगे? हम कब तक
एनसीपी जैसे पक्षों पर भरोसा करेंगे और मुसलमानों के साथ यहाँ पर दिक्कत है, इनके पास हैदराबाद से आई एक शेरवानी भी है। अब वो शेरवानी की परेशानी में हम कब तक रहेंगे? महाराष्ट्र की समस्या है, हम अपनी समस्याओं को हल करने के लिए काम करेंगे। मैं आपसे ये खास करके कहता हूँ कि ना हम सफर से ना किसी हमनशी से निकलेगा, हमारे पाँव का कांटा हम ही से निकलेगा। हमको हमारे पाँव का कांटा निकालना। आज से ये इरादा करो कि इलेक्शन में 15 तारीख को वोटिंग है। कब है जीत? 15 तारीख को। 15 तारीख को वोटिंग होनी है। 15 तारीख से पहले मालेगांव का एक भी घर ऐसा नहीं रहना चाहिए जहां पर वंचित बहुजन आघाड़ी का कार्यकर्ता ना पहुंचा हो, जहां पर वंचित बहुजन आघाड़ी का चिन्ह ना पहुंचा हो, जहां पर वंचित बहुजन आघाड़ी का झंडा ना पहुंचा हो। हम एक एक शख्स को साथ में लेकर काम करेंगे। आने वाले चुनाव में हम मालेगांव के ऊपर जो काम के सिलसिले में हमें कोई बड़प्पन की जरूरत नहीं है। हमारे पास ऑलरेडी इतना बड़ा आदमी है कि जिसको बड़प्पन की जरूरत नहीं है। फिर भी हम जनता के लिए, हम जनता के मसाइल को हल करने के लिए पूरे स्वाभिमान के साथ काम करते हैं और उसी काम को लेकर एक एक कार्यकर्ता की जिम्मेदारी बनती है कि आज से ये 20-25 दिन का टाइम हमारे पास है। मालेगांव की जितनी जनसंख्या है, हम एक एक आदमी तक, एक एक शख्स तक, एक एक महिला तक, हर उस बच्चे तक जो 18 साल का हुआ, जिसने इलेक्शन कार्ड बना। भाषणामध्ये मी मेले कुठले माझं सगळं संपलं. जर पाहायला गेलं बायोलॉजिकल, तसंच तुमचे लेकर माझ्याच लेकर आहेत, पण तरी जर बायोलॉजिकल पाहायला गेलं तर माझं सगळं संपलं. पण तुमचे लेकर याच समाजात जन्माला येणार आहेत, इथंच वाढणार आहेत, इथंच लहानाची मोठे होणार आहेत. उद्या त्याला त्यांना चांगली हवा मिळणार नाही, चांगलं पाणी मिळणार नाही, चांगले रस्ते मिळणार नाही, रस्त्यावर सुरक्षा मिळणार नाही, कोणीतरी गोळ्या घालून जाईल, कोणीतरी मुतल त्यांच्या तोंडावर. काय हवंय तुम्हाला? तुम्ही निवडा. कोणीतरी वरच्या जातीचा, वरच्या जास्त पैशावाला माणूस तुम्हाला गुडघ्यावर बसून तुमच्यावर लघुशंका करतोय, हे चित्र तुम्हाला टोचणार नाहीये का? तुमच्या इथल्या कितीतरी आया बहिणी रस्त्यावर निघताना 100 वेळा विचार करत असतील. आता ताईने सांगितलं फायली निघाल्यात म्हणून, आणि कित्येक फायली ज्या निघाल्या नाहीत, ज्या माणसाचे भोंगळे व्हिडिओ व्हायरल झाले भाजपचे, त्यांना त्यांनी प्रचार प्रमुख बनवले. जे लोक आया बहिणींच्या तस्करीमध्ये सापडतात ते लोक आज तिकडं त्यांचे रक्षक म्हणून मिळवतात. आणि याला कुठेतरी आपणही जबाबदार आहोत. कारण की आम्ही 5 वर्ष जय भीम म्हणून बाबासाहेबांचं नाव घेतो, पण निवडणुकीच्या टायमाला आम्ही मागे हटतो. एक असं आम्ही लढत नाही, लढलं तरी युती करा, युती करा, युती करा. जर तुम्हाला आमंत्रण नसेल तर तुम्ही कुणाच्या लग्नात तरी जेवायला जातात. पहिला काळ होता मग शेवटच्या पंक्तीत बसायचं. तुम्ही विसरले असाल तर मी माझ्या लहानपणी ते काटनामा घेऊन गेलेली म्हणून विसरणार नाही. माझ्या पुढच्या पिढ्याला ते काटनामा घेऊन जायची वेळ येऊ नये म्हणून निश्चितपणे काम करते. हा ऊपर नाही, ऊपर न शोभेला नाही, हे जबाबदारी आहे. तुमच्या खांद्यावर जबाबदारी आहे. ह्या दगडावर उभ्या राहिलेल्या झाडाला पुढे टिकवायचे, न्यायचे, तर भाऊकडे यायचे. इलेक्शन मध्ये काहीतरी घबाड भेटल, कुठेतरी आपण मॅनेज होऊ, कोणाला तरी काहीतरी देऊ, ये सब इधर चलता नहीं. इधर होगा भी युती आघाडी सन्मानपूर्वक दिलं तर बरोबर बस, नाही तर उठ आणि की आम्ही म्हणतो दुसऱ्या, आम्हाला पण उठ म्हणू शकत नाही. मग आजायला म्हणायचं अशा जागी बसायची, तुम्ही उठ म्हणत.
वंचित बहुजन आघाडीची राजकारणातली ती भूमिका राहिलेली आहे. बाळासाहेबांनी इतक्या वेळा सांगितलं की यांनी फसवलं, त्यांनी फसवलं. कोणीही पुरावे असतात आजपर्यंत बाळासाहेबांना खोटं ठरवू शकलेलं नाही. काँग्रेसने गद्दारी केली ना. आता नगरपंचायतीने 4 ठिकाणी 5 ठिकाणी युत्या केल्या. आणि काय मला धोका दिला. तो धोका कोणाला होता? तुम्हाला होता धोका. आरक्षित मतदार तुमच्या बापाची खागीर आहे का? भाजप उघड तर काँग्रेस. 2 शब्द आहेत की प्रतिस्पर्धी आणि शत्रू. या 2 गोष्टीचा फरक तुम्हाला कळाला पाहिजे. प्रतिस्पर्धी सुद्धा तुमचा कॉम्पिटिटर आहे, पण वेळ आल्यावर त्याच्यासोबत जावं लागतं. तसं काँग्रेस आपला प्रतिस्पर्धी आहे, पण तो शत्रूपेक्षा कमी आहे का? नाही. पण वेळ आल्यावर सुद्धा आपण त्यांच्याशी मैत्रीचा हात वारंवार पुढे केलेला आहे. आपणच केलं आणि तरीही ते त्याला खरे उत्तर गेले नाही. आजही बऱ्याच ठिकाणी आपली चर्चा चालू आहे, बोलतोय का, पण ते सोबत राहतील या भरोश्यावर आपण सोबत राहता कामा नये. आपलं काम राहिलं पाहिजे. बुधबातम्या केल्या पाहिजेत. आपण लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. बायकांजवळ गेलं पाहिजे. 50% वोटिंग बायका आहे. बायकांना सांगितलं पाहिजे, बाई लाडकी बहीण तुला 1000 दिले आणि तुझ्या डोळ्यात अख्खं पाकिट कापले या लोकांनी. चांगली पाहिजे ना. तुला वोटिंग 1000 देणार, कॉन्ट्रॅक्ट मध्ये रस्त्याची किती भाडं होणार, पाण्याच्या टाकीमध्ये किती खाणार, तुम्ही 10,000 घेतलं तुम्ही हाताने सांगू शकता का? आपण आपल्या उमेदवाऱ्या देतो तेव्हा दिलेला पक्षाने दिलेला उमेदवार हा माझा उमेदवार आहे म्हणून त्याचा प्रचार प्रसार झाला पाहिजे. काही काही ठिकाणी उमेदवार जरी घरात बसून ते आपले कार्यकर्ते धरून बाहेर पडतात. सोबत ती दमक पाहिजे. आपसातले विवाद कुठे करायचे हे आपल्याला लक्षात ठेवावं लागतं. फेसबुक, व्हॉट्सअप, सोशल मीडिया हे त्याचं ठिकाण नाही. तुम्ही व्हॉट्सअपला टाकणार, तो स्क्रीनशॉट काढणार, तो तिकडे पाठवणार, मग तिकडून काहीतरी आमिष येणार, मग या तिकडचं उपकरण गळ्यात घालायला मोकळा. ते हे धंदे बंद करा जर तुम्हाला टिकायचं आहे. कारण की आरक्षण सगळीकडनं संपतंय. राजकीय आरक्षण संपलं तर तुम्हाला धतुरा पण विचारणार नाही. माझ्यासाठी बाजार मोकळा आहे, मी मागायला. तुमचं बघा काय होणार आहे. निवलं का तुमचं एवढ्या 4 पुढ्यामध्ये? पुढचं तुम्हाला टेन्शन नाही का? तर जिल्हाध्यक्षाला साथ द्या, तालुका अध्यक्षाला साथ द्या. महत्वाच्या ठिकाणी मुस्लिम समुदायाला जाऊन गाठीभेटी घ्या. मुस्लिम महिलांसोबत सकल वर्चस्व करता येईल त्याच्यासाठी प्रयत्न करा. कारण मी काल परवाची गोष्ट डोका ओढण्याची, जेव्हा मुख्यमंत्री एका महिलेचा डोका ओढतो तेव्हा त्याला त्या एका महिलेचा नाही समस्त समाजातील महिलांचा ओढलेला डोका असतो. मग ती आपली फक्त बुचवायला नाही तर पदर डोक्यावर घेणाऱ्या बायकांनाही त्याचा राग आला पाहिजे. आणि आम्हाला याचा इश्यू करून लोकांपर्यंत नेता येत नाही. मालेगाव मध्ये आतापर्यंत कुठल्या राजकीय पक्षाने या घटनेचा निषेध नोंदवला? मी या मंचावरनं त्या मुख्यमंत्र्याचा धिक्कार करते, त्याचा निषेध नोंदवते. आणि तो माणूस जेव्हा पण मालेगाव महाराष्ट्रात येईल तेव्हा त्याला काळा झेंड्यामध्ये त्याचं काम वंचित बहुजन आघाडी करेल. सर्वप्रथम सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन. मंचावर उपस्थित असलेले सर्व प्रमुख अतिथी यांचे आभार. जमलेले ते सर्व माझे बांधव यांनी आज वंचित बहुजन आघाडीमध्ये ज्यांनी नव्याने प्रवेश केला त्यांचं मी हार्दिक स्वागत करतो व भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो. आज इथे माननीय जिल्हाध्यक्ष दीपक भाऊ पवार तसेच संजीव भाऊ जगताप यांनी जो मेळावा व पक्षप्रवेशाचा कार्यक्रम अतिशय उत्कृष्टपणे व मोठ्या प्रमाणात राबवला त्याबद्दल मी त्या दोघांचे आभार मानतो. व जिल्हा अध्यक्ष यांच्या आदेशाने हा कार्यक्रम इथेच संपला असे मी जाहीर करतो. धन्यवाद. जय हिंद.